सगळे जे संत मंडळी आहेत बाकीचे, म्हणून या नाथरायांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलाय। या नाथांचा अधिकार काही कमी नाही महाराज। बघा, त्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला बघायला मिळतो। नाथराय संत होते, नाथराय शांत होते आणि नाथराय श्रीमंत होते। बघा, त्रिवेणी संगम त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतो। बघा, नाथांची सारखी शांतता या जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही। नाथराय एवढे शांत होते। एक वेळ समुद्र सुनामी लाटेमध्ये आपली मर्यादा ओलांडेल, क्षमा करणारी पृथ्वी देखील भूकंपाच्या रूपामध्ये आपल्याला बेघर बनवेल। हे छत धरणारे आभाळ देखील एक दिवस वीज कोसळून आपल्याला बेघर बनवेल, परंतु नाथांची शांतता कधीच भंग होणार नाही। बघा, एक वेळचा प्रसंग आठवलाय म्हणून सांगून जाते। गरिबी माणसाला लाचार बनवते, गरिबी ही माणसाला लाचार बनवते, परंतु गरिबी आली म्हणून माणसाने कधीच मागं सरायचं नाही। गरिबी आली म्हणून माणसाने कधीच मागचं पाऊल टाकायचं नाही। बघा, एक गरीब व्यक्ती, त्याच्या मुलीचं लग्न ठरलं आणि पैशाची कमी पडली, पैशाची मदत लागती म्हणून हा गरीब व्यक्ती एका पैठणच्या श्रीमंत ब्राह्मणाकडे गेला। आणि गेल्याच्या नंतर मदतीसाठी हात पसरवला। हो, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत, मला थोडीशी मदत होईल का? त्यावेळेस तो श्रीमंत व्यक्ती म्हटला, पाहिजे तेवढी मदत होईल, परंतु एक अट आहे। काय अट आहे? तर नाथरायांना राग आणून दाखवायचा, ही अट आहे। आता पैशाच्या लोभापोटी हा हो म्हटला आणि नाथरायांच्या वाड्यासमोर गेला। नाथांची देवपूजा चालली होती, चंदनगंध अक्षता धूप दीपाने वातावरण उजळून गेले होते आणि नाथराय भगवंताकडे बघून भगवंताचे स्तुती गाणारे अभंग नाथांच्या मुखातून बाहेर पडत होते। आवडे हे रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुखावले, जणी दृष्टी लाग तुझ्या सगुणपण, तेने माझ्या मना बोध केला। असे भगवंताची स्तुती गाणारे अभंग नाथांच्या मुखातून बाहेर पडत होते आणि तेवढ्यात नाथरायांनी 5 दिवे लागलेली पंचारती हातामध्ये घेतली आणि नाथराय भगवंताकडे बघून ओवाळू लागले। भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती, पंचप्राण दिवे, पंचप्राण दिवे, भावे ओवाळू आरती। भक्तीच्या पोटी बोध ज्योती, बोध काकडा ज्योती, पंचप्राण दिवे, पंचप्राण दिवे, अशी आरती नाथांच्या मुखातून बाहेर पडत होती आणि तेवढ्यात हा गरीब व्यक्ती नाथांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला आणि नाथांनी एका क्षणाचा विलंब न करता 2 तास ज्या देवमूर्त्यांची पूजा केली आणि बघा, कशाचीच वाट न बघता पाटावरचे देव बाजूला सरकवले। देव सारावे परते, संत पूजावे आरते आणि त्या अतिथी देवाला तो देवाचा पाठ बसायला दिला आणि हा गरीब व्यक्ती पायामध्ये जोडे घालून, पायामध्ये चप्पल घालून त्या पाटावरती येऊन बसला, तरी देखील नाथरायांना राग आला नाही आणि लगेच त्याने नाथांना प्रश्न केला, नाथराय, मी तुमच्या वाड्यासमोर, तुमच्या दारात, तुमच्या घरात चप्पल घालून आलो, पाटावरती येऊन बसलो, तरी सुद्धा तुम्हाला राग आला नाही? त्यावेळेस नाथांनी तिथेच उत्तर दिलं, हे बघा, मला राग अजिबात येत नाही। तरी देखील याने असं निष्कृत्य केलं। तेवढ्यात नाथरायांनी आपल्या पत्नीला आवाज दिला, गिरजा मातेला आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर गिरजा माता आतमध्ये आल्या आणि सांगितलं, हे बघ, आपल्या घरी आज मोठ्याचं लेकरू आलंय, त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनव। मग गिरजा माता आतमध्ये गेल्या, सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि 2 ताट समोर आतमध्ये आणल्याबरोबर नाथराय आणि तो गरीब व्यक्ती जेवायला बसला। बघा, त्या ताटाकडे बघून, त्या पंचपक्वान्नाकडे बघून या गरीब व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटलं। का पाणी सुटणार नाही महाराज? ज्या स्त्रीच्या हातचं जेवण साक्षात भगवंताने 36 वर्ष सेवन केलं, म्हणून म्हणतात ना, ऐका भारतीय स्त्रीचे महिमान, देव खातो जिच्या हातीचे अन्न, किती असेल त्यांचे पुण्य,
अशा गिरजा पत्नी धन्य. आणि तो व्यक्ती जेवण करू लागला. जेवायला बसला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे आपण आलोय कशासाठी आणि करतोय काय. त्यावेळेस लगेच याने असं काही निष्कृत्य केलं की गिरजा माता खीर वाढण्यासाठी खाली वाकल्या आणि हा मागचा पुढचा विचार न करता गिरजा मातेच्या पाठीवरती येऊन बसला. आता नाथराय हे दृश्य स्वतःच्या डोळ्याने बघत होते आणि नाथरायांनी मनाला आवर घातली, मनाला सावरलं आणि नाथराय मनातल्या मनात बोलू लागले की हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे, हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे. नाथराय असं बोलल्याच्या नंतर नाथांनी गिरजा मातेला आवाज दिला, अहो गिरजा, सांभाळून वाढा बरं, आज तुमच्या पाठीवरती फार मोठी जबाबदारी बसली. असं म्हटल्यानंतर गिरजा मातेचे शब्द अगदी ऐकण्यासारखे आहेत दादा. बघा, गिरजा माता नाथरायांना म्हटल्यात, नाथराय, या पाठीला चार लेकरं सांभाळायची सवय झाली आहे, चार लेकरं सांभाळायची सवय झाली आहे. असं म्हणताच तो गरीब व्यक्ती मान खाली घातली आणि लाज वाटली, खाली उतरला आणि नाथरायांच्या आणि गिरजा मातेच्या चरणावरती गडागडा लोळू लागला, नाथराय, मला माफ करा, मला तुमचा अधिकार कळाला नाही, नाथराय, मला क्षमा करा. त्यावेळेस नाथरायांनी त्याला उचलून आपल्या हृदयाशी घेतलं आणि अपेक्षापेक्षा जास्त धन देऊन त्याला सन्मानपूर्वक घरी पाठवलं. या उदाहरणातून नाथरायांची शांती आणि संयम या दोन गुणांचे दर्शन होते. विठाला विठाला विठाला. नाथांची शांतता सांगितली, आता नाथांची श्रीमंती सांगते. नाथराय एवढे श्रीमंत होते की त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला रोज घरी वापरायला 36,000ची पैठणी होती. किती हजाराची? 36,000ची पैठणी होती. महिला मंडळ, आपल्याला नाही 36,000चा विचार देखील करू नका. आपल्याला कुठं जायचं जरी असलं तरी 36,000ची पैठणी भेटू शकत नाही. म्हणून बघा, नाथराय एवढे श्रीमंत होते. सकल समाधी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, समाधी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल समाधी राजा स्वामी एकनाथ माझा. श्रीमंत, एवढी श्रीमंत होते नाथराय. बघा, त्यांच्या घरी रोज भगवंताला देवाऱ्यातल्या देवमूर्त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाचा? पुरणपोळीचा नैवेद्य होता. आता महिला मंडळ, तुम्ही तुमच्या गळ्याची शपथ नाही घेतली तरी जमन, परंतु माझ्या गळ्याची शपथ खाऊन सांगा की तुम्ही रोज देवाऱ्यातल्या देवमूर्त्यांना नैवेद्य दाखवता का? दाखवता? तुम्ही दाखवता म्हणतात, बाकीच्यांचं कोणाचंच तोंड उघडत नाही. बघा, काही तुरळक लोक आहेत ते भगवंतापर्यंत नैवेद्य पोहोचतात, परंतु काही असे लोक आहेत की ते भगवंताला नैवेद्य कधीच दाखवत नाही. काहींचे देव ह्या एकादशीचे त्या एकादशीलाच खाली येतात पाण्यात डुबकळ्या मारायला. बरोबर की नाही? बघा, तुम्हाला एक घडलेली घटना सांगून जाते. एकदा मी गावी आल्याबरोबर एक आजीबाई मला भेटण्याकरिता आल्यानंतर त्यांनी विचारलं, ताई तुझं कसं चाललंय? मी म्हंटल, आजीबाई बरं चाललंय. तुमचं कसं चाललंय असं विचारूस तर आजीला दम पडला नाही. आजीने जी दणका सुरू केला बोलायचा. म्हटल्या, काय सांगू ताई तुला, माझ्या जीवाची एवढी वडवड चालली. मी म्हंटल, असं कोणतं काम आहे तुमच्या मागं तुमच्या जीवाची वडवड चालली? आजीबाईंनी सांगितलं, हे बघ ताई, डोक्याला तेल नाही, पोटाला आण नाही, पायाला वाहन नाही, माझ्या जीवाची नुसती वडवड चालली. मी म्हंटल, काम काय? तर आजीबाई म्हटल्या, हे बघा असं काम आहे,
दररोज सकाळी मला लवकर उठावं लागतं आणि शेतामध्ये जावं लागतं. आता शेतात भरपूर कामं असतात. मी दररोज दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते. आणि तेवढ्यात बोलता बोलता आजीबाई म्हटल्या, काय सांगू ताई तुला, 8 दिवस झाले माझ्या आणि आंघोळीची गाठ भेटच नाही. बघा, मी लगेच एक पाऊल मागं सरकले आणि वडणी तोंडाला गुंढळले. आणि आजीबाई म्हटल्या, कोरोना नाही बरं का. मी म्हटलं, आजीबाई कोरोनाचा विषय नाही, मग तुम्ही आंघोळ कधी करता. त्यावेळेस आजीबाईने मला प्रश्न केला, हे बघा ताई, एक दिवस सुट्टी असते आणि मग त्या दिवशी निर्मळ चिरमळ पाण्याने आंघोळ करता येते, देवालाही घालता येते आणि मीही करते. आता मला सांगा, जी माणसं 8 दिवस आंघोळ करत नाही ती माणसं देवाला नैवेद्य कधी दाखवणार. परंतु तसं नाही. नाथ एवढे श्रीमंत होते, त्यांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. बघा, पुरणपोळीचा जर नैवेद्य करायचा असला ना, आमच्या तिकडं बाया 3 वाजताच उठतात. तुमच्या तिकडं महिला मंडळ तुम्ही किती वाजता उठतात. एकच दिवस महिन्यातून एकदा तरी पुरणपोळी सण असल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. परंतु आमच्या तिकडे महिला 3 वाजताच उठतात. तुमच्या तिकडं, आमच्या तिकडं माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्या तिकडं जिथे जाळतात का. विठाला विठाला विठाला. नाथांची श्रीमंती सांगितली, आता नाथांची संत सांगते. बघा, नाथराय संत होते ज्याच्या अंकित भगवंत, तेच या जगाच्या पाठीवरचे खरे संत. बघा, नाथांच्या घरी साक्षात 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर अवघा 36 वर्ष भगवंताने कावडीने पाणी वाहिलं. नाथांनी एका शब्दामध्ये सांगितला आणि त्यांच्या शब्दातला मोजक्या शब्दातला उपकार संत अंतःकरणामध्ये व्यक्त करतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. संतांचा उपकार
संतांचा उपकार सांगते बघा. संत नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते, संस्कार राहिले नसते तर चांगलं संतान निवडलं नसतं, चांगलं संतान निवडलं नसतं तर आपला संताप झाला असता, आणि संताप झाला असता तर आपण सैतान झालो असतो. एवढे मोठे अनर्थ आपले टिकून आहेत. हे कोणाचे उपकार आहेत? तर संतांचे. काय सांगू आपल्यावरती टिकून आहेत बघा. उपकार या शब्दावर बोलताना बरंच काही आठवतं बघा. उपकार कशाला म्हणतात? उपकार कशाला म्हणतात? जेथे वापस मिळवण्याची अपेक्षा न ठेवता केलेली मदत म्हणजे तोच खरा उपकार. तुम्ही एखाद्याला रस्त्याने जर एखादा व्यक्ती चालला, एखादा वाटसरू चालला, तर तुम्ही त्याला एक तांब्यावर पाणी पाजले म्हणजेच हाच त्याच्यावरती केलेला उपकार आहे. एखादं छोटंसं बाळ यात्रेमध्ये चुकलंय आणि त्याला आईजवळ पोहोच करणे हा त्याच्या आईवरती व बाळावरती केलेला काय आहे? उपकार आहे बघा. तुम्ही एखाद्याच्या लग्नामध्ये 10-12 हजाराची भेटवस्तू द्या, मोठी भेटवस्तू द्या, त्याला उपकार म्हणत नाही, त्याला देवाणघेवाण म्हणतात. पुन्हा तुमच्या लग्नामध्ये त्यांना तेवढ्याच हजाराची वस्तू, तेवढ्याच किमतीची वस्तू आणावी लागते, त्याला देवाणघेवाण म्हणतात. परंतु उपकार कशाला म्हणतात? सुभाषितकारांनी सुद्धा सांगितले, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय विदं शरीरम, परोपकाराय दुहन्ति गावा. बघा, परोपकारासाठी नदी आहे. नदी, गाय, वृक्ष आणि सज्जन माणसे हे जगावरती उपकार करतात, परंतु यांच्या उपकाराला मर्यादा आहे दादा. काय? यांच्या उपकाराला मर्यादा आहे. तुम्ही म्हणताल कस काय ताई? आणखीन एक श्लोकामध्ये सुभाषितकार सांगतात की रविश्चंद्र खणा वृक्ष नदी गावश्च सज्जन एते परोपकाराय युगे देवेन निर्मित. नदी, गाय, वृक्ष आणि सज्जन माणसे यांच्या उपकाराला मर्यादा आहे बघा. नदी तिच्या बाजूच्या झाडांना दृष्टपुष्ट करते, मोठं करते, त्यांना पाणी देते, परंतु भांडण खेळणाऱ्या स्त्रियांकडे बघून नदी कधीच म्हणत नाही थांबा, भांडण करू नका, मी तुमच्या गावामध्ये ओळसा करून पाणी घेऊन येते. असं कधी होत नाही. वृक्ष देखील जो व्यक्ती त्याच्या आश्रयाला जातो, त्याला सावली देतो, जागा देतो, परंतु वृक्ष कधीच आपली जागा सोडून वाळवंटामध्ये जात नाही.
गाय देखील बछड्याच्या प्रेमापोटी त्या वासरासाठी तिच्या पिल्लासाठी भरभरून दूध देते, परंतु ती चारा घालणाऱ्याला सुद्धा लात मारायला कमी करत नाही. आणि सज्जन माणसं देखील उपकार केल्याच्या नंतर एखाद्याने त्याचे उपकाराची फेड परत उपकाराने कधीच करत नाही, तर त्याच्यावरती काय करतात, अपकार करतात. यावरती तुम्हाला एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडंसं भजन करा. विठाला विठाला बघा, एक शेतकरी राजा होता. एक शेतकरी राजा होता आणि त्याने 2 तरणी गोरी घेतली. किती? 2 तरणी गोरी घेतली. आता तुमच्या भागामध्ये बैलांना गोरी म्हणतात की खोंड म्हणतात की बैल म्हणतात? काय म्हणतात? बैल म्हणतात. तर त्या शेतकऱ्याने 2 बैल घेतली. आता बैल घेतल्याच्या नंतर त्याने गाडीला झुकल्यानंतर शेतामध्ये निघाला. बघा, आणि निघाल्याच्या नंतर बैल अशी सुसाट पळायला लागली. अशी पळायला लागली. कशी पळायला लागली? तर हदडक 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 पळायला लागली. एवढी सुसाट पळायला लागली. आणि हा कसा बसा शेतापर्यंत बैल घेऊन गेला. शेतातलं काम केलं आणि पुन्हा सायंकाळी 5 वाजले. 5 वाजता गाडी झुकली आणि बैल घेऊन निघाला घराकडे. बघा, एक म्हणच आहे, तुम्हाला सांगून जाईल, घरात जर माहेरचं जर कोणी आलं तर पप्याची माय येड्यावानी करती. घरात एखादा पाहुणा आला तर लेकरं बाळ येड्यावानी करतात. आणि तसं जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं बैल येड्यावानी करायला लागली आणि सुसाट पाहायला लागली. आता हा घरात थोडस गावामध्ये आल्याच्या नंतर याने घशातून आवाज द्यायला सुरुवात केली. दादा, बाबा, काका, बाजूला सरका, बैलाची व्यसन तुटले, बैलाच्या गाडीवरचा ताबा सुटलाय, सरकाने बाजूला. सगळे याला वाट देत होते, सगळे वाट मोकळी करत होते आणि सगळे बाजूला सरकत होते. परंतु ऐका गड्या, प्रत्येक गावामध्ये एक भांडकुदळ शांता काकू असते. आपल्या गावातली नाही, शेजारच्या गावातली. बर का महिला मंडळ? आपल्या गावातली नाही, शेजारच्या गावातली. मग प्रत्येक गावामध्ये एक भांडकुदळ शांता काकू असते आणि ती शांता काकू रस्त्यावरती पाय पसरून बसली. आता याने घशातून आवाज दिला, काकू बाजूला सरका, बैलाची व्यसन तुटली, बैलाच्या गाडीवरचा ताबा सुटलाय, तुमच्या पायावरती गाडी येईल, तुमचा पाय मध्यभागी तडकन मोडन आणि तुम्हाला दुखापत होईल, सरका ना काकू बाजूला. काकू म्हटली नाही. काकूने काय केलं, पदर कमरेला खुसला, बांगड्या मागे सरकवल्या आणि काकू म्हटली, रस्ता काय तुझ्या? तुम्हाला समजलं? रस्ता काय तुझ्या असं म्हटली. आणि म्हटल्याबरोबर तो म्हटला, काकू गाडी पायावरून जाईल, सरका बाजूला. सरकली नाही काकू. जीच गाडी आली काकूच्या पायावरून गेली आणि काकूचा पाय मध्यभागी तटकन मोडला. आणि काकूचा पाय मोडल्यानंतर आता मला सांगा, तुम्हाला दुखापत झाल्यानंतर, आजारी पडल्यानंतर कुठे जाता? हॉस्पिटलमध्ये जाता, दवाखान्यामध्ये जाता. तर काकू कुठं गेली? काकू गेली पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर काकूने त्याच्यावरती केस ठोठावली. आता केस ठोठवल्यानंतर हा बिचारा घरी आला आणि रडत बसला. बघा, कारण नसताना, चुकी नसताना माझ्यावरती केस पडली, आता मी काय करू? तेवढ्यात त्याचा एक मित्र आला. बघा, आपण काही सुद्धा जे नाही ते आपल्या मित्राला सांगत असतो. आणि हायाने पण काय केलं, झालेली ही सगळी हकीकत, शांता काकूची हकीकत याने मित्राला सांगितली. आता मित्राला सांगितल्यानंतर मित्र म्हटला, हे बघ, काहीच काळजी करू नको, तू काहीच काळजी करू नको, माझा एक बालपणीचा मित्र आहे, आता तो सध्या वकील आहे, आपण त्याच्याकडे जाऊ आणि सगळं निर्दोष मुक्त हो, फक्त त्याला 10-15 हजार रुपये द्यावा लागतील. आता हा त्या मित्राकडे गेल्यानंतर वकिलाला झालेली हकीकत सांगितल्याच्या नंतर वकील म्हटला, काही नाही, मी फक्त 10,000 रुपये घेईन. आता बघा, काम होईपर्यंत आपण सगळे काय म्हणत असतो, 10 नाही बाबा 20 घे, परंतु माझं काम करून दे. आणि मग आता हा त्याला म्हटला शेतकरी, 10 नाही 20 घे, परंतु माझं काम करून दे. असं म्हटल्यानंतर तो वकील म्हटला, काही नाही, एवढं सोपं आहे, एवढं सोपं
सोपं आहे. तुम्ही जज साहेबांसमोर गेल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर फक्त एकच शब्द बोलायचा. काय बोलायचा? तर फक्त आणि फक्त म्हणायचं बुईंग. काय म्हणायचं? बुईंग. एवढा शब्द याने लक्षात ठेवला, पाठ केला, बुईंग 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 करत जज साहेबांसमोर गेला. जज साहेबांसमोर गेल्याच्या नंतर साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? हा म्हटला बुईंग. तुमच्या वडिलांचं नाव काय? हा म्हटला बुईंग. तुमचं आडनाव काय? हा म्हटला बुईंग. तुमचं गाव काय? हा म्हटला बुईंग. हा सारखा बुईंग बुईंगच करत राहिला. तेवढ्या शांता काकू साईडला खुर्चीवर बसलेली होती. शांता काकू उठली आणि म्हटली, हा मुर्दा काल तर मला म्हणत होता शांता काकू बाजूला सरका, बैलाची व्यसन तुटलीये, बैलाच्या गाडीवरचा ताबा सुटलाय, तुमचा पाय मोडल, सरका ना काकू बाजूला. आणि आता हा सारखा बुईंग बुईंगच करतोय. आता झालेली हकीकत सगळी गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही ते मला माहिती नाही. आली. हा मग तसं जज साहेबांच्या लक्षात आली आणि जज साहेब म्हटले, शेतकरी दादा तुमची काही चुकी नाही, तुम्ही आता घरी जा. धरलं शांता काकूला, टाकलं कस्टडीमध्ये आणि आता हा घरी आला. हा पळत घरी आला. आल्याबरोबर दरवाजावरती थाप टाकली. बायकोने दरवाजा उघडला. आता ग बया एवढ्या लवकर घरी कस काय आला? असं म्हटल्यानंतर तो म्हटला, जास्त बडबड करू नको, लवकर कुरडई पापड भजे तळ. आता ही घरात गेली. तिचं काही चालत नाही महाराज त्याच्या समोर. आणि मग घरात गेली. गेल्यानंतर कुरडई पापड भजे घेतले आणि तळले. तळल्यानंतर ताटामध्ये आणले, याच्या समोर ठेवले. आता याने गपकन तोंडात भरले. भरल्यानंतर दारासमोर हा 10,000चा वकील येऊन उभा राहिला आणि तो म्हटला, शेतकरी दादा माझ्या पैशाचं काय? हा म्हटला बुईंग. आता कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. विठाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बघा त्या शेतकरी दादावरती या वकिलानं उपकार केले होते, परंतु या शेतकऱ्यानं त्याच्या उपकाराची फेड परत उपकाराने न करता अपकाराने केली. परंतु संत तसे नाहीत. संत आपल्यापेक्षाही वेगळे आहेत आणि ते जगावरती उपकार करण्यासाठीच या ठिकाणी आलेले आहेत.